नागपुर की उपलवाड़ी और वांजरा औद्योगिक वसाहतों के विकास को लेकर आज महाराष्ट्र विधानसभा में बड़ा कदम उठाया गया। राज्य के पूर्व मंत्री और वरिष्ठ कांग्रेस नेता डॉक्टर नितिन राऊत ने सरकार से मांग की कि इन औद्योगिक क्षेत्रों को फिर से सशक्त किया जाए। मंत्री महोदयांचं या ठिकाणी कौतुक करेन की त्यांनी नाशिक महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या भागातील प्रश्नांना अत्यंत चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। माझे सहकारी श्रीयुत अमित देशमुख साहेबांनी सुद्धा जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला तो निश्चितच विचार करण्यासारखा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये नागपूर महानगरपालिकेअंतर्गत 2 औद्योगिक वसाहती येतात। त्यामध्ये एक तर 1960 मध्ये निर्माण झालेली आहे उप्पलवाडी सहकारी औद्योगिक वसाहत। 65 वर्ष पूर्ण झाले। इथं आमचे पालकमंत्री, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सभागृहात। मी सांगू इच्छेन अध्यक्ष महोदय की उप्पलवाडी सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये अंडरग्राउंड केबल खोदताना त्या ठिकाणी रस्ते खोदून टाकलेत आणि त्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही। आज त्या ठिकाणी जेव्हा अतिवृष्टी झाली तर सगळे रस्ते त्या ठिकाणी खचलेले आहेत, पाणी त्याचं साचलेलं आहे आणि पथदिव्याची अजिबात त्या ठिकाणी सोय नाही। म्हणजे रस्त्याची दुर्दशा झाली ही वेगळी, जे स्ट्रीट लाईट्स असतात ते सुद्धा नाही। अंधारामध्ये त्या ठिकाणी जवळपास मला वाटतं 30-32 हजार कामगार काम करतात। रात्री ये जा कसे करतील ही परिस्थिती निर्माण झाली। आणि दुसरं असं की त्या ठिकाणी पिवडी नदी वाहते, त्या नदीला संरक्षण भिंती नसल्यामुळे त्याचा सुद्धा फटका त्या औद्योगिक वसाहतीला मिळाला। अध्यक्ष महोदय, तर या संबंधी त्या ठिकाणी मूलभूत सुखसुविधा नागपूर महानगरपालिकेअंतर्गत आता ते औद्योगिक वसाहत आलेले आहेत, त्याचा सर्वे करून त्या ठिकाणी ती पूर्तता केली जाईल का, नंबर 1। नंबर 2, वांजरा औद्योगिक परिसर सुद्धा त्या ठिकाणी आमच्याकडे नागपूर सुधार प्रन्यासने तयार केला, त्याला सुद्धा जवळपास 32-33 वर्ष झालेत आणि ते महानगरपालिकेला हँडओव्हर झाला। मालमत्ता कर दोघेही घेतात, एक त्या ठिकाणी बिल्डिंग टॅक्स घेतो तो दुसरा वेगळ्या पद्धतीचा टॅक्स घेतो, कारण लीजवर जमिनी आहेत। त्या ठिकाणी एक टेंडर निघालं रस्ते बनवण्याचं। त्या टेंडरमध्ये ज्या रस्ता खोदत असताना, नवीन सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करत असताना पिण्याच्या पाण्याच्या लाईन ज्या चालल्यात, क्रॉस झाल्या आहेत किंवा केबल ज्या क्रॉस झालेल्या आहेत, त्या संबंधी ज्या अडचणी निर्माण होतात रस्ता तयार करत असताना, त्यामध्ये त्याची तरतूदच नाही अजिबात। आणि मग जेव्हा रस्त्याचं बांधकाम सुरू झालं, सांगण्यात असं आलं की आता संबंधित विभागाला बोलवा, MSCDCL ला बोलवा, महानगरपालिकेला बोलवा आणि मग त्याच्याकडनं पूर्तता करा। तर ह्या ज्या अडचणी होतात तर त्या टेंडरमध्येच अशा सगळ्या तरतुदी करून पथदिव्याच्या तरतुदी करणार आहात का आणि तशा सूचना त्या ठिकाणी नागपूर सुधार प्रन्यासला आपण देणार आहात का। त्याच भागामध्ये इंडस्ट्रियल जे प्लॉट्स आहेत त्या एका प्लॉट धारकानं रेडी मिक्स कॉन्क्रीटचे युनिटला त्या ठिकाणी परवानगी दिली आणि त्याच्या मोठ्या गाड्या त्यातनं जाय करतात, ते रस्ते त्याच्यामुळे पूर्ण त्या ठिकाणचे कोलॅप्स झालेले आहेत आणि आता पावसाळ्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी रस्ते जायला तरतूद नाही। तर त्या रेडीमिक्स कॉन्क्रीट धारक जो आहे त्याच्यावर आपण कायदेशीर कारवाई करणार काय, हा दुसरा प्रश्न। आणि तिसरा प्रश्न की त्या ठिकाणी जे रस्त्याचं टेंडर निघालं ज्यामध्ये ऍडिशनल अमाऊंट जो त्या अडचणी दूर करायला द्यायला पाहिजे अंतर्भूत नाही, तो देण्यात येणार आहे का। आणि त्या ठिकाणी या सर्व दोन्ही औद्योगिक वसाहतीचा महानगरपालिकेच्या अंतर्गत सर्वे करून पुन्हा त्याची संपूर्ण मूलभूत सुखसुविधेची पूर्तता केली जाणार का, असा चौथा प्रश्न माझा या ठिकाणी अध्यक्ष महोदय।